पण हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी सुरू होताना हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी सुरू होताना कारण हा सगळा एक नंबरचा विषय होता. कारण आपल्याकडे नोंदी नाही पण नंबर आहे. काही ठिकाणी वंशावळी आपल्याला अर्जदारांना त्या ठिकाणी दाखले देता आले. त्यांनी मागे एक तक्रार केली होती कन्नडच्या उपविभाग अधिकाऱ्याबद्दलची. आज त्या अर्जदार मी संभाजीनगरला बोलावले होते. वस्तुनिष्ठ माहिती आम्ही घेतली आणि वस्तुस्थिती बरोबर आहे की वैश्विक समितीने मान्य केलेली त्यांची जी त्यांची जात प्रमाणपत्र मान्य केलेलं होतं ते उपविभागीय अधिकाऱ्यांनी अमान्य केलं. नंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी वंशवाद समितीचा निर्णय कायम केला. ऑक्टोबर 2025 पासनं तो प्रकरण कन्नड प्रांताकडे प्रलंबित होतं. तर त्याचा मी आज आढावा घेतला आणि निश्चितपणे हे सांगायला हरकत नाही की अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळं या प्रमाणपत्र देण्यामध्ये काही अडथळे तयार झाले होते. आज त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध कारवाईच्या सूचना विभाग आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि तरी आता बैठक होणार म्हणून काल परवाच ते जात प्रमाणपत्र द्यायला मंजुरी दिली होती. पण किती कालावधी जो होता ऑक्टोबर पासून तर हा मे एंडला आपण आहोत. एवढा विलंब लागायला नको. अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये थोड्याफार फरकानं हा प्रश्न असेल असं वाटतं मला. मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की काय सॅम्पल केस आपण करा प्रत्येक तालुक्यातून आपल्या जिल्ह्याच्या. कारण जी समिती आपण तयार केली होती गाव पातळीवर मग त्यांना आपण सूचना दिल्या होत्या की दौंड्या द्या, लोकांमध्ये जागृती करा. काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी घडलं नाही. साधारण आतापर्यंत समिती गठीत होण्यापूर्वी साधारण 2.5 लाख दाखले दिले होते, प्रमाणपत्र दिले होते आणि समिती गठीत झाल्याच्या नंतर साधारण 61,000 प्रमाणपत्र दिले गेले. तर त्याला जे काही समाधानकारक काम होत नाही असा तो त्यांचा जो आक्षेप आहे त्याबद्दल निश्चितच